श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रियाज होम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, कालच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये जे कन्यापूजन केलं जातं त्या कन्यापूजनामध्ये कन्येला किंवा जितक्या आपण काही कन्या ज्यांना आपण भोजन देऊ, तर त्यांना आपण कुठल्या प्रकारच्या वस्तू देऊ शकतो ज्या देवीला खूप प्रिय आहेत, आणि त्या जर वस्तू आपण त्या कन्यांना दिल्या तर देवीची आपल्यावरती कृपा होईल, आपले भाग्य चमकेल, समस्या संपतील आपल्या आयुष्यातल्या, त्याचबरोबर अडचणी वगैरे आपल्या आयुष्यातल्या दूर होतील. तर याची सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन सोप्या पद्धतीने, किंवा आपल्याला अगदीच कोणाला माहिती नसेल की कन्यापूजन कसं करायचं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण कन्यापूजन कसं करायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची किंवा 9 विविध रूपांची पूजा करतो, आणि या दिवसात महिला 9 दिवसात 9 रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करतात. देवीची पूजा केली जाते, आणि देवीचे जर पूजन आपण केले तर आपल्या येणाऱ्या सर्व समस्या देवी सोडवत असते. आता आपली अशी सगळ्यांची भावना असते, देवीवरती आपली श्रद्धा असते. आणि यामुळे या दिवसात जर का आपण लहान मुलींना भेटवस्तू दिल्या का आणि त्यांना जर जेवू घातलं तर देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. कारण छोट्या कन्या ज्या असतात त्या दुर्गा मातेचं देवीचं रूप असतात, आणि आपण जी भेटवस्तू त्या कन्येला देतो ती आपण देवीला दिल्यासारखीच आहे. त्यामुळे देवीच्या आवडीच्या वस्तू आपण यावेळेस नवमीला, अष्टमीला किंवा सप्तमीला जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हे नवमीचं पूजन करा किंवा कन्यापूजन नवमीला करा, आणि जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर कशा प्रकारे आपल्याला हे कन्यापूजन करायचे हे आता आपण पाहून घेऊयात. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत जातात. आणि मंडळी, हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा, आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण म्हणजे कुठल्या वयाच्या कन्येला आपण भेटवस्तू दिली किंवा कुठल्या वयाच्या कन्येला आपण भोजन दिलं तर आपल्याला कशा प्रकारचं फळ देवीकडून मिळत असतं किंवा कशा प्रकारचं फळ आपल्याला मिळत असतं हे पाहूयात. तर 2 वर्षांच्या जर मुलीचं आपण कन्यापूजन केलं किंवा कन्येचं कन्यापूजन केलं तर आपलं जे दुःख आणि दारिद्र्य आहे ते दूर होतं. त्याचबरोबर 3 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर संपूर्ण आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. त्याचबरोबर 4 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर सुख समृद्धी आपल्याला लाभते. 5 वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन आपण जर केलं तर आपले प्रत्येक रोगातून, जो काही रोग आपल्याला आजार असेल तर त्याच्यातून आपली मुक्तता होते. त्याचबरोबर 6 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं तर ज्ञान, बुद्धी आणि यशाची प्राप्ती आपल्याला होते. 7 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं तर सुख, समाधान, ऐश्वर्य आपल्याला मिळतं. 8 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं तर यश, विजय आणि लोकप्रियता आपल्याला प्राप्त होते. आणि मग 8 वर्षापर्यंतच्या शक्यतो कन्येचं पूजन यावेळेस केलं जातं, ज्या लहान मुली असतात त्यांचं. आणि 9 वर्षाच्या मुलीचं सुद्धा करायला काहीच हरकत नाही, पण 8 वर्षाच्या पर्यंतच्या मुलीचं करतात. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत 9 जर मुली आपण कन्यापूजनाला बोलवल्या, तर काही जण एकच मुलगी बोलवतात तरीसुद्धा चालतं. 9 बोलवलं तर अतिउत्तम. आणि त्याच्यासोबत मग आपल्याला एक बालकसुद्धा बोलवावा लागतो, जसं की म्हणजे कसं देवीसोबत देवसुद्धा हवेत. आता दुर्गा देवीचं रूप आहे, त्यामुळे मग एक जर लहान मुलगा किंवा बालक बोलवणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की बोलवू शकता. तर चला आता आपण संपूर्ण कन्यापूजन कसं करायचं सोप्या पद्धतीने, जरी तुम्हाला माहिती नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर सगळ्यात अगोदर महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला 9 ज्या कन्या आहेत त्यांना बोलवायचं आहे. अगदीच तुम्हाला 9 कन्या बोलवणं शक्य नसेल तर 1 कन्या तुम्ही बोलवू शकता, त्याच्यासोबत एक बालकसुद्धा तुम्ही बोलवू शकता. तर ज्या 9 कन्या आपण बोलवणार आहोत त्यांना आपल्याला छान एका आसनावरती बसवायचं आहे, आणि आपल्याला त्यांचे छान पाय असे त्यांचे धुवून घ्यायचे आहेत. तर हे पाय धुणं ही खूप छान सेवा आहे. जसं की आपण म्हणतोच की दुर्गा म्हणजे लहान मुली ज्या आहेत किंवा कन्या आहेत त्या दुर्गा मातेचं रूप असतात, आणि त्यांचे जर आपण पाय धुतले तर आपण आपल्या देवीचीच सेवा केली असंच आपण मानलं पाहिजे किंवा असंच असतं. आणि त्यामुळे आपण त्या मुलींचे छान पाय धुवून घ्यायचे, आणि त्यानंतर सगळ्या ज्या मुली आहेत किंवा ज्या कन्या आहेत त्यांना आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षता वगैरे सगळं छान असं लावून घ्यायचं आहे. म्हणजे जसं की आपण देवीची पूजा करतो तशी त्यांची छान आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही त्यांच्यासाठी भोजन किंवा जेवण बनवलेलं आहे ते त्यांना सगळ्यांना एका छानशा अशा आसनावरती बसून वाढायचं आहे किंवा द्यायचं आहे. अगदीच तुम्ही जर जेवण बनवू शकत नसाल
आता प्रत्येकच जण सगळं काही जेवण बनवू शकेल असं नाही. कामं असू शकतात किंवा प्रत्येकाचीच परिस्थिती नसते, की आपण सगळं असं जेवण बनवावं इतक्या मुलींसाठी. तर मग अशाने फक्त देवीच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे जी तांदूळाची खीर असते किंवा तांदळाची खीर असते अशी किंवा शेवयांची खीर जरी तुम्ही बनवली तरीसुद्धा काहीच हरकत नाही. देवीला फक्त आपली सेवा महत्त्वाची आहे. आपल्याकडून जास्त अपेक्षा देवी करत नाही. आपण फक्त सेवा जितकी आपल्याला करता येईल, जितकी आपली परिस्थिती असेल तशी आपण ती सेवा करायची आणि त्यांना आपण त्या मुलींना आणि बालकाला जेवण असं छान वाढायचं आहे आणि त्यानंतर त्यांना शांतपणे जेवून द्यायचं आहे. अगदी त्यांना म्हणजे तृप्त करून ठेवायचं आहे, की जेवून व्यवस्थित असं त्यांना तृप्तीने जेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग जाताना आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अशा 2-3 वस्तू द्यायच्या आहेत, की ज्याच्यामुळे दुर्गा माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि दुर्गा मातेला लवकर प्रसन्न करून घेण्यासाठीच हे जे कन्यापूजन आहे ना, हे व्रत असतं किंवा ही जी पद्धत आहे ही पहिल्यापासून त्यामुळे पूर्वीपासून आलेली आहे. तर यामुळे देवी दुर्गा आपल्यावरती लवकर प्रसन्न होत असते. तर अशावेळी ज्या कन्या आपल्या घरातून जात असतील ना, अशावेळी त्यांना आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ आपण ज्याला म्हणतो, केळी आणि तांदूळ ज्याला अक्षतासुद्धा म्हणतात. तर या 3 वस्तू आणि त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला शक्य होईल तर 11, 21, 51 जशी तुम्हाला शक्य होईल अशी दक्षिणा आपल्याला त्या 9ही मुलींना द्यायची आहे. एक मुलगी असेल तर तिलासुद्धा तुम्ही देऊ शकता. तर या 3 ते 4 गोष्टी आपल्याला या देवीला म्हणजे देवी स्वरूप मुलींना द्यायची आहे. जी आपण भेटवस्तू जी त्यांना देऊ ती त्यांच्यामार्फत देवीपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे या 4 गोष्टी त्यांना जाताना घरातून नक्की द्या. त्याचबरोबर जो बालक त्यांच्यासोबत आहे त्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता आणि अशा रीतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये हे कन्यापूजन करू शकता. देवीला लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा तुम्ही देवीची करू शकता. तर हे कन्यापूजनचा व्हिडिओ होता, की कशाप्रकारे आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये कन्यापूजन करा आणि दुर्गा मातेची तुमच्यावर छान अशी कृपा हो आणि हे जे नवरात्रीचे 9 दिवस आहेत तुम्हाला सगळ्यांना खूप छान जावो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.